नमस्कार मंडळी. प्रसिद्ध मराठी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारेला आपण अनेक सिनेमा आणि वेब सिरीजच्या माध्यमातून भेटलो असतो. आदिनाथ आता मालिका विश्वात दमदार एंट्री घेण्यासाठी सज्ज झालाय. स्टार प्रवाहच्या नशिबान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपड्याच्या रूपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच स्टार प्रवाहने या संदर्भाचा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये आदिनाथ त्याच्या कोठारे विजन निर्मित असलेल्या नशिबान या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्या पात्राचं नाव रुद्रप्रताप घोरपडे. आदिनाथसह या मालिकेत नेहा नाईक, सोनाली खरे, अजय पुरकर, प्राजक्ता केळकर हे दमदार कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नशीबवानच्या नव्या प्रोमोमध्ये घोरपडे कुटुंबियाच्या घरी कामानिमित्त गिरिजा येते. रुद्रप्रताप म्हणजे आदिनाथ पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याची आत्या म्हणजे सोनाली खरे त्याला टोमणे देखील मारताना दिसतात. यंदा मानाचा मोदक नेमका कोणाला मिळणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान रुद्रप्रताप एक उकडीचा मोदक उचलतो आणि प्रसाद म्हणून गिरिजाच्या हातावर ठेवतो. तर ताटातील दुसरा मोदक नागेश्वर घोरपडे उचलतात. दरवर्षी मानाचा मोदक त्यात नाणं लपलेलं असतं, ते नागेश्वर यांनाच मिळतं. पण रुद्रप्रतापने प्रसाद म्हणून गिरिजाला दिलेल्या मोदकात यंदा नाणं आढळतं. आता यामुळे नागेश्वर यांचा संताप अनावर होतो. आता यानंतर रुद्रप्रताप आणि गिरिजाच्या आयुष्यात काय वादळ येणार हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार. दरम्यान आदिनाथ कोठारे आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणतोय की रुद्रप्रताप घोरपडे हे भूमिका माझ्यासाठी ड्रीम रोल आहे. गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरू होता. नशिबाने नशीबवान मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचं आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. नशीबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या फुलवण्यात आली आहे. रुद्रप्रताप या भूमिकेला देखील अनेक पदर आहेत, जे हळूहळू प्रेक्षकांसमोर उलगडले जातील. तर नशीबवान ही नवी मालिका येत्या 15 सप्टेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. तर आदिनाथच्या या नव्या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.